आज आमच्या बाबुडीला बघण्यासाठी त्याच्या दुसऱ्या आत्या येणार होत्या आणि त्या कोण पुढे सांगते. त्या अगोदर आमचा बाबुडी मस्त रेडी होत होता आणि बाबुडी तर अंघोळ करायला नुसता आळशी आहे. चला माझ्या फ्रेंड्सचं आगमन झालं आणि आल्या आल्या त्या गेल्या बाबुडीला बघायला. मग थोड्याच वेळात त्यांना चहा नाश्ता दिला आणि बाहेर बसून लागलो गप्पा गोष्टी करायला. आणि त्यात पण आईने होळीला पापड्या केल्या होत्या, त्या तळून खायला दिल्या होत्या. पापड्या संपत नाही तोपर्यंत पप्पांनी इकडे आईस्क्रीम आणून दिलं होतं. या सर्व 1 वर्षानंतर आल्यात म्हणून फुल खातिरदारी चालू आहे. आणि साईला चिकू खूप आवडतात म्हणून पप्पा इकडे तिला तोडून देत आहेत. आता जेवणाचा टायमिंग झाला होता म्हणून कांदा आणि काकडी कापायची होती म्हणून या कापून देत होत्या. तोपर्यंत आमचा बाबुडी पण झोप घेऊन उठला होता. मग काय एक एक करून सर्वांनी त्याला घेतलं आणि त्याच्यासोबत खेळत होत्या. या तिघींनी त्याच्यासाठी गिफ्ट आणले होते आणि त्यात पण मेघाला ही टोपी बाबुडीला घालून बघायची होती आणि त्याला एवढं गरम होत होतं की घातल्यावरती लगेचच रडायला सुरुवात करायचा. चला दुपारचं जेवण वगैरे करून ह्यांच्यामध्ये काय एनर्जी आली होती की ह्या दोघी रील बनवायला लागल्या होत्या. आणि कोणत्या गाण्यावर बनवत आहेत हे तुम्हाला समजलं असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. यानंतर पेप्सी पिली आणि साई इकडे चिकूच्या वाटण्या करत होती. थोड्याच वेळात पप्पांनी पण कलिंगड कापून आणून दिलं. आजचा फुल डे ह्यांच्यासोबत कसा गेला काही समजलंच नाही. मग जाता जाता मम्मी पप्पांनी शेवग्याच्या शेंगा पण पाडून दिल्या आणि आमच्या बाबुडीला पण बाय बाय केलं आणि निघाले त्यांच्या घरी जायला. तसं आजचा फुल डे तर खूप भारी गेला.